आणि खरं सांगू खूप क्लासेसमध्ये हे शिकवलं जात नाही. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझी बेरोजगार मुलगी टू डे ऑफ इंजिनियर 45 डे चॅलेंजच्या 40व्या दिवशी. तर मंडळी, काल आपण अँसिबल कसं वर्क करतं, त्याचे कोर कन्सेप्ट काय आहेत आणि कॉन्फिगरेशन कसं केलं जातं हे डिटेलमध्ये समजून घेतलं. आणि आता वेळ आली आहे अँसिबल वापरून आपलं इंजिनिअरिंग सेटअप ऑटोमेट करण्याची. आजच्या आपल्या लर्निंगचा मुख्य फ्लो आपण आधी मॅन्युअली इंजिनिअरिंग सेटअप करून आपला डेमो प्रोजेक्ट लोड केला होता. आज त्या सगळ्या गोष्टी ऑटोमेट करणार आहोत, म्हणजे हाताने काहीच करायचं नाही, सगळं अँसिबल करणार. आपल्या टास्कसाठी आवश्यक आहे एक रनिंग प्रोजेक्ट. आपला डेमो प्रोजेक्ट ऑलरेडी डिप्लॉय आहे, मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलाय. एक सर्व्हर ज्यावर इंजिनिअर्स कॉन्फिगर करणार, एक अँसिबल कंट्रोल सर्व्हर ज्या सर्व्हरवरून ऑटोमेशन चालवणार. माझ्याकडे 2 उबंतू व्हर्च्युअल मशीन्स आहेत. प्रतू सर्व्हर इथे प्रोजेक्ट रन होत आहे आणि इथं इंजिनिअर्स सेटअप करणार. क्लाउड सर्व्हर हा माझा कंट्रोल नोड असेल. इथून मी अँसिबल प्लेबुक रन करणार. मी सर्वात आधी माझा इंजिनिअर्सची कॉन्फिगरेशन फाईल तयार केली, ज्यात मी माझा डेमो प्रोजेक्टला /डेमो प्रोजेक्ट या राऊटवर पोर्ट 7878 ला मॅप केलं. हे आपण मागील काही व्हिडिओजमध्ये मॅन्युअली केलं होतंच. वेळ आली मेन पार्टची, अँसिबल प्लेबुक लिहायची. मी आर्टिकल्स, माझे नोट्स आणि मागील शिकलेले कन्सेप्ट वापरून एक प्लेबुक लिहायला सुरुवात केली. हीच ती ऍक्च्युअल स्टेप ज्यात अँसिबल आपला संपूर्ण इंजिनिअरिंग सेटअप ऑटोमेट करेल. आणि खरं सांगू खूप क्लासेसमध्ये हे शिकवलं जात नाही. फक्त थिअरी सांगतात आणि प्रॅक्टिकली तुम्ही मॅनेज करा असं होतं. पण आपल्या सिरीजमध्ये आपण सगळं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करत आहोत. उद्या आपण बघूया ही प्लेबुक कशी चालते, माझा डेमो प्रोजेक्ट कसा कॉन्फिगर होतो आणि मी हे सगळं ऑटोमेट करून कसं ऍक्सेस केलं ते. असं गेला आजचा दिवस शिकत, एक्सप्लोर करत आणि कॉन्फिडन्स दुप्पट वाढवत. तर भेटूया उद्या नवीन स्टेप आणि नवीन प्रोग्रेस सोबत. अजून एक पाऊल डेव्हऑप्स इंजिनियर बनण्याकडे. फॉलो फॉर माय 45 डेज डेव्हऑप्स आणि बेरोजगार मुलगी टू डेव्हऑप्स इंजिनियर. टाटा.